नमस्कार. मॅथ्स पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटी याची प्रॅक्टिस सेट 5.1 याला आज आपण सुरुवात करूया. प्रश्न आहे, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. पुढं दिलेल्या उदाहरणांमधील शक्यता किती असतात ते विचारले. पॉसिबिलिटीज किती आहेत. एक्झाम्पल नंबर फर्स्ट इन द टेक्स्ट बोर्ड. वनिता नोट्स the following sites in Maharashtra. She is planning to visit one of them in her summer vacation. वनिताला महाराष्ट्रामधील जी काही पर्यटन स्थळ दिलेत, प्रेक्षणीय ठिकाणे तिला माहिती असणार आहे, त्यातील काही ठिकाणांना मे महिन्यात ती सुट्टीत जाणार आहे. किती ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. फर्स्ट अजंता, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी, अंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन. एकूण जे आपल्या ठिकाणं दिलेत, अजंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड सँच्युरी म्हणजे ताडोबा अभयारण्य, 5th अंबोली, 6 महाबळेश्वर, 7 माथेरान, 8 आनंदवन. या ठिकाणी 8 ठिकाणं आपल्याला दिलेली आहेत. मग या 8 पैकी कोणत्या तरी एका ठिकाणी वनिता पर्यटनाला जाणार आहे. म्हणजे वनिता कॅन व्हिजिट एनी ऑफ द 8 प्लेसेस. वनिता कॅन व्हिजिट एनी ऑफ द 8 प्लेसेस. 8 ठिकाणापैकी कोणत्या तरी एका ठिकाणाला ती भेट देईल इन महाराष्ट्रामध्ये. सो शी हॅज 8 पॉसिबिलिटीज इन महाराष्ट्र. म्हणजे 8 ठिकाणी ती भेट देऊ शकते. देअरफॉर 8 पॉसिबिलिटीज. वनिताच्या शक्यता किती आहेत, तर 8 शक्यता या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. एक्झाम्पल नंबर 2 सी इन द टेक्स्ट बोर्ड. एनी डे ऑफ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. आठवड्यामधील दिवस क्रमानं निवडायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला दिवस आहेत, संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. या पद्धतीनं आठवड्याचे दिवस आपल्याला रँडमली निवडायचे आहेत. यामधून आपण बॉक्समधून जर निवडले तर किती असणार आहेत, तर एकूण आठवड्याचे दिवस आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 आपल्याला माहितीच आहे. 7 चिठ्ठ्या 7 दिवस. मग 7 दिवसापैकी त्यांनी कोणताही एक दिवस निवडायचा आहे. म्हणजे शक्यता या ठिकाणी 7 झालेल्या आहेत. देर आर 7 डेज इन ए वीक. आठवड्यामध्ये 7 दिवस आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे त्यांना शक्यता किती आहेत. देअरफॉर देर आर 7 पॉसिबिलिटीज ऑफ selecting any one of randomly. Therefore 7 possibilities to select any one day randomly. यादृच्छिकपणे या पद्धतीनं 7 पैकी एकच चिठ्ठी एक दिवस येण्याची शक्यता असणार आहे. म्हणजे शक्यता एकूण आहेत 7 पैकी एक चिठ्ठी ती निवडणार आहे. एक्झाम्पल नंबर 3 सी इन द टेक्स्ट बोर्ड. सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. 52 पत्ते आहेत, त्यामधून एक पत्ते निवडायचे आहेत. आपल्याला पत्ते या ठिकाणी समोर दिसत आहेत. हे पत्ते आहेत. पत्ते कार्ड आपल्याला पॅक मधून निवडायचे आहेत. ह्याला आपण पिसलं आणि यातून एक निवडायचं आहे. तर एक येण्याची शक्यता किती. एकूण कार्ड आहेत 52 कार्ड्स आहेत.
त्यातून एक येणार, म्हणजे शक्यता 52 पैकी एक झालेली आहे. म्हणजे देअर आर 52 कार्ड्स. या ठिकाणी आपल्याला कार्ड किती आहेत ते लिहावे लागणार आहेत. एकूण कार्ड्स आहेत 52 आणि त्यामध्ये 52 शक्यता दिसणार आहेत, कारण एकूण कोणत्या 52 पैकी कोणतेही कार्ड येऊ शकतं. देअर आर 52 पॉसिबिलिटीज ऑफ सिलेक्टिंग वन कार्ड्स. Therefore, there are 52 possibilities of selecting one card. म्हणजे या पद्धतीने आपल्याला 52 शक्यता मिळणार आहेत एक कार्ड निवडण्यासाठी. 52 पैकी एक. एक्झाम्पल नंबर 4, सी इन द टेक्स्ट बोर्ड. वन नंबर फ्रॉम 10 to 20 is written on each card. Select one card randomly. 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या आहेत. रिटन ऑन इच कार्ड, प्रत्येक कार्डवरती त्या संख्या लिहिलेल्या आहेत. अशा पद्धतीनं कार्ड आहेत. 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या असणारे आपण या ठिकाणी चेक करूया. दहा, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 असे एकूण नंबर आपण त्याला दिले. तर एकूण किती नंबर होतील? 11 to 20, 10 नंबर्स प्लस 10 सुरुवातीचा, एकूण 11 संख्या व्हायला पाहिजेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 या पद्धतीने आपल्याला 11 शक्यता असणार आहेत. म्हणजे देअर आर 11 नंबर्स एकूण नंबर्स आहेत 11 आणि त्यामध्ये 11 नंबर मध्ये शक्यता किती झाल्या? 11 पैकी 11 शक्यता असणार आहेत. 11 चिठ्ठ्या असल्यामुळं फ्रॉम 10 to 20, 10 पासून 20 पर्यंत असणारे एकूण 11 नंबर्स इन द कार्ड. Therefore, 11 possibilities या पद्धतीनं 11 शक्यता असणार आहेत ऑफ सिलेक्टिंग वन कार्ड. वन कार्ड, एक कार्ड आपल्याला निवडायचं आहे. ते पण कसं निवडायचं आहे? कशाही पद्धतीनं, रॅन्डमली, यादृच्छिकपणे. या पद्धतीनं आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.1 त्यामध्ये 4 उदाहरणं होती प्रश्नामध्ये. त्यामध्ये शक्यता विचारल्या होत्या. त्या शक्यता या ठिकाणी आपण कंप्लीट केल्या. या पद्धतीनं 5.1 प्रॅक्टिस सेट आपला कंप्लीट झालेला आहे. लेट्स थिंक, विचार करूया. यामध्ये 2 घटना दिलेत. इन व्हिच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट पॉसिबिलिटी ऑफ एक्सपेक्टेड आउटकम इज मोर. या खाली दिलेल्या प्रयोगामध्ये कोणत्या प्रयोगात अपेक्षित निष्पत्ती मिळण्याची शक्यता जादा आहे? 2 घटना आहेत. एक आहे गेटिंग वन ऑफ द अप्पर फेस व्हेन ए डाय इज थ्रोन. वरच्या पृष्ठभागावर 1 येण्याची शक्यता किती असेल जर डाय म्हणजे फासा टाकला. या पद्धतीने आपण फासा टाकलेला आहे आणि यामधून 1 आलाच पाहिजे. आपण थ्रोन केला आणि 1 आला पाहिजे. 1 आला पाहिजे. घटना आहेत 6, कारण अंक आहेत 6. 6 घटना 1, 2, 3, 4, 5, 6 या पद्धतीच्या 6 घटना आहेत आणि यामधून 1 येणार आहे. म्हणजे आपल्याला 6 शक्यता या ठिकाणी आल्या. पॉसिबिलिटी 6, यामधून 1 येणार. 6 पैकी 1 येण्याची शक्यता किती वेळा असेल? 6 वेळा टाकलं आपण तरी सुद्धा 1 येईल
का नाही हे सांगू शकत नाही. म्हणजे घटना तर 6 आहेत, शक्यता तर 6 आहेत, या ठिकाणी पॉसिबिलिटी 6 आहेत, तेव्हा एक आलं पाहिजे. जेवढ्या घटना आहेत त्याच्यानुसार ठरणार आहे. उदाहरणार्थ आता दुसरं आपल्याला या ठिकाणी कॉइन दिलेला आहे. गेटिंग हेड बाय टॉसिंग कॉइन. टॉस केला, या ठिकाणी हेड किंवा टेल आला पाहिजे. एकतर हेड आला पाहिजे ऑब्लिक टेल आला पाहिजे. मग काय मिळणार आपल्याला? शक्यता किती आहेत त्याच्यावरून ठरणार. पॉसिबिलिटीज किती आहेत? 2 पॉसिबिलिटीज आहेत आणि त्याच्या दोनामधून एक येणार आहे. म्हणजे कॉइन मधली शक्यता वाढली हेड येण्याची, छापा येण्याची. तसं या फास्यामध्ये घटना 6 आहेत आणि त्यातून एक येणार आहे. शक्यता जास्त आहेत का कमी आहेत? कारण घटना जेवढ्या वाढतील, म्हणजे या ठिकाणी किती शक्यता आहेत त्याच्यानुसार ती मिळणारी घटना अवलंबून असते. 6 शक्यतेतून एक मिळणं, 2 शक्यतेतून एक मिळणं, ह्यामध्ये 2 शक्यतेमधून एक मिळण्याची शक्यता जादा आहे. कारण ही शक्यता झाली 50% पॉसिबिलिटी आणि यामध्ये आपल्याला 50% पॉसिबिलिटी पेक्षा लोअर पॉसिबिलिटी मिळते. म्हणजे कॉइन एक आपण टाकल्यानंतर मिळण्याची शक्यता, छापा मिळण्याची शक्यता जास्त आहे. सॅम्पल स्पेस. लेट्स लर्न. थोडंसं शिकूया, जाणून घेऊया. सॅम्पल स्पेस म्हणजे काय? नमुना अवकाश. कोणकोणते सॅम्पल स्पेस आहेत? द सेट ऑफ ऑल पॉसिबिलिटीज आउटकम्स ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड द सॅम्पल स्पेस. येणाऱ्या सगळ्या शक्यता रॅन्डमली, क्रमानं किंवा यादृच्छिकपणे आपण म्हणू, यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तीचा संच, सेट, त्याला आपण नमुना अवकाश म्हणू. एक फासा टाकला, शक्यता आहेत 6 शक्यतांमधून या ठिकाणी आपल्याला एक घटना घडू शकते. म्हणजे नमुना अवकाश, सॅम्पल स्पेस हा जेवढे इव्हेंट त्या ठिकाणी जेवढे पॉसिबिलिटीज घडणार आहेत तेवढ्यांचा एक संच तयार करावा लागणार आहे. जेव्हा एक कॉइन टॉस केला तेव्हा इथं 2 शक्यता येतात, त्या 2 शक्यतांचा सेट तयार करावा लागणार आहे. त्या सेटला, दॅट सेट इज कॉल्ड सॅम्पल स्पेस, नमुना अवकाश. दॅट इज डिनोटेड ॲज कॅपिटल एस. Capital S is the sample space and also it denoted as omega. ओमेगा म्हणजे 2 पद्धतींनी सॅम्पल स्पेस दर्शवू शकतो आपण. एक ग्रीक लेटर, ओमेगा इज ए ग्रीक लेटर, या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, ग्रीक अक्षर आहे. सॅम्पल स्पेसच्या आतमध्ये जे घटक असतात, उदाहरणार्थ वन कॉइन इज टॉस, एक नाणं टाकलं, येणाऱ्या शक्यता हेड और टेल. 2 पॉसिबिलिटीज. म्हणजे घटना आपल्याला मिळाली तेव्हा ती शक्यता त्यामध्ये आहेत 2. ह्या 2 शक्यता नंबर ऑफ सॅम्पल स्पेस मध्ये चेक करायच्या, एकूण असणारे सॅम्पल पॉइंट्स त्यामधले बघायचे. सॅम्पल पॉइंट्स म्हणजे नमुना घटक. नमुना घटक म्हणजे काय? इच इलेमेंट ऑफ ए सॅम्पल स्पेस इज कॉल्ड ए सॅम्पल स्पेस. इच इलेमेंट, प्रत्येक घटक, त्या सॅम्पल स्पेस, नमुना अवकाशामध्ये असणाऱ्या प्रत्येक घटकाला नमुना घटक असे म्हणायचे. एच इज द फर्स्ट सॅम्पल पॉइंट, टी इज द सेकंड सॅम्पल पॉइंट. नंबर ऑफ एस, एकूण संख्या. या ठिकाणी सॅम्पल पॉइंट्स डिनोट करायचे किती आहेत? ते आले 2. म्हणजे एक नाणं आपण टॉस केलं की नंबर ऑफ सॅम्पल स्पेसेस, नंबर ऑफ सॅम्पल स्पेसेस, नमुना अवकाशातील संख्या, नमुना घटकांची संख्या आली 2. याच्या ऐवजी जर आपण 2 नाणी फेकली, 2 कॉइन्स आर टॉस, तेव्हा या ठिकाणी सॅम्पल स्पेस किती आहेत ते बघावे लागणार आहे आपल्याला. यस हा सॅम्पल स्पेस असणार आहे. एच टी इथं एकाचा झाला.
इथं 2 नाणी टाकल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, एक तर 2 वेळा हेड मिळेल, 2 वेळा टेल मिळेल, एकदा हेड नंतर टेल, एकदा टेल नंतर हेड, अशा पद्धतीनं 4 नमुना घटक मिळतील, म्हणजे सॅम्पल पॉइंट्स मिळतील. यस इज कॉल्ड सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस आपल्याला बघायचे असतील तर या पद्धतीने लिहावं लागणार. 1 2 3 4 नंबर ऑफ सॅम्पल्स, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस NS इज इक्वल टू 4. यानंतर आपल्याला 3 नाणी जर आपण टॉस केली तर काय मिळणार, 3 कॉइन्स आर टॉस. 3 नाणी टाकली, नमुना अवकाश किती मिळणार आहेत आपल्याला, 3 घटक असणार आहेत. तिन्ही पण वेळेला छापा मिळेल, तिन्ही पण वेळेला काटा मिळेल. एक 2 छापे 1 काटा मिळेल, दोन्ही बाजूला छापे मध्येच काटा येईल, कडेला काटा बाजूला 2 छापे मिळतील. या पद्धतीने घटना असेल. किंवा 2 काटे मिळतील, एका बाजूला छापा असेल, त्यानंतर दोन्ही बाजूला काटे असतील, मध्येच छापा असेल, त्यानंतर दोन्ही बाजूला काटे असतील, एका साइडला छापा असेल. या पद्धतीने आपल्याला नमुना अवकाश मिळणार आहेत. म्हणजे एक काटा 2 छापे, मध्येच काटा बाजूला छापे, एका बाजूला काटा या बाजूला छापे, किंवा एक छापा 2 काटे, 2 काटे बाजूला मध्येच छापा, 2 काटे बाजूला मध्येच एका बाजूला छापा. या पद्धतीने आपल्याला किमती मिळतील. किती आहेत एकूण घटक ते चेक करूया. 1 2 3 4 5 6 7 8. नंबर ऑफ सॅम्पल स्पेसेस इज 8. इफ 3 कॉइन्स आर टॉस, जेव्हा 3 नाणी आपण टाकू तेव्हा आपल्याला मिळणाऱ्या शक्यता आहेत 8. फासा टाकल्यानंतर काय घटना येते ते बघूया. A die is thrown. Die is thrown. आपण THROWN. एक फासा टाकला, घटना तर आहेत 6. मग या ठिकाणी सॅम्पल स्पेस मध्ये 1 अंक येऊ शकतो, 2 येऊ शकतो, 3 4 5 6 यापैकी कोणत्याही नमुना घटक येऊ शकतात. एकूण घटक किती आहेत तर 6 अंक आहेत. म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल स्पेसेस इज इक्वल टू 6. या ठिकाणी आपल्याला एक फासा टाकल्यानंतर घटना मिळतील. जर 2 फासे टाकले तर काय घटना मिळेल तो पण आपण बघूया. 2 dice are thrown. डाइस म्हणू या ठिकाणी DICE. 2 फासे टाकले. 2 फासे या पद्धतीने असतील. येणाऱ्या घटना आपल्याला 2 फास्यांच्या. आता दोन्ही पण एकाच वेळा आपण थ्रोन करू शकतोय, किंवा पहिला टाकला नंतर दुसरा टाकला, अशा पद्धतीने 2 घटना आपण चेक करू शकतोय. मग 2 फासे टाकले तर नमुना अवकाश कशा पद्धतीने मिळेल बघा. एका घटनेवर 1 मिळेल, दुसऱ्या पण घटनेवर 1च मिळू शकतोय. अशा पद्धतीनं आपल्याला दोन्ही घटना आपण चेक करूया. पहिल्या घटनेवर 1, दुसऱ्या पण घटनेवर थ्रोन केल्यानंतर 1 मिळेल. त्यानंतर 1 तसाच राहील आणि दुसरा बदलेल असं गृहीत धरूया. समजा हा 1 तसाच राहिला आणि दुसऱ्यामध्ये 2 आले, पुन्हा 1 तसाच राहिला नंतर 3 आले, असं होऊ शकतोय. हा तसाच राहिला, हा 4 येऊ शकतोय, त्यानंतर 5 येऊ शकतोय, त्यानंतर लास्ट 6 येऊ शकतोय. म्हणजे 1 कॉन्स्टंट ठेवला आणि हा मुव्हेबल ठेवला तर कितीपर्यंत वाढू शकतोय लास्ट त्याची स्ट्रेंथ समजते. त्यानंतर 2, हा समजा 2 आला टॉस थ्रोन केल्यानंतर, त्यानंतर हा 1 येईल, त्यानंतर पुन्हा 2 येईल, त्यानंतर 3 येईल. या पद्धतीनं शक्यता वाढत जातील. 4 येईल, 5 येईल, 6 येईल. या पद्धतीनं घटना 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये, शेवट किती आहे 6 पासून लास्ट 6 पर्यंत ते कसे येणार आहेत. पहिल्यामध्ये 1च येईल, दुसऱ्यामध्ये 2,
पहिल्यामध्ये 1, दुसऱ्यामध्ये 3, पहिल्यामध्ये 1, दुसऱ्यामध्ये 4, पहिल्यामध्ये 1, दुसऱ्यामध्ये 5, पहिल्यामध्ये 1, दुसऱ्यामध्ये 6. अशा पद्धतीने 1 1 पासून 1 6 पर्यंत घटना येतील. प्रत्येकाला स्वल्पविराम द्यायचा आहे. त्यानंतर दुसरा फासा मध्ये समजा चेंज झाला, बदल आला 2, त्यानंतर पहिल्यामध्ये 1च येऊ शकतोय, दुसऱ्यामध्ये पहिला तसाच ठेवूया, दुसऱ्यामध्ये 1 2 3 4 5 आणि 6. समजा आता पहिल्यामध्ये चेंज झाला, 3 आला, 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6. या पद्धतीने घटना येतील. स्वल्पविराम कॉमा 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6. या पद्धतीने घटना येतील. 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6. लास्ट 6th लाइन 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6. या पद्धतीने घटना येतील लास्टला. म्हणजे एक कॉन्स्टंट ठेवला, सेकंड मुव्हेबल असेल, परत दुसऱ्यामध्ये कॉन्स्टंट ठेवला, हा मुव्हेबल, त्यानंतर एक स्थिर ठेवला, हा फिरवला, त्यानंतर हा स्थिर ठेवला, हा फिरवला, त्यानंतर हा स्थिर ठेवला, हा फिरवला, लास्टला 6 येणार आहे हा, आणि यानंतर हा फिरवला, हा 6 पर्यंत येऊन स्टॉप होणार आहे. म्हणजे या पद्धतीनं लास्ट 6 पर्यंत येऊन पॉज होणार आहेत. एवढ्या घटना शक्यता या ठिकाणी जाणवतील. शक्यता किती आहेत बघूया. एकाचा स्थिर ठेवला, दुसरा बदलला, 6 घटनांमध्ये प्रत्येकाला सांगितलं 1 2 3 4 5 6. बॉक्स मध्ये आपण ठेवले 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 5 6, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. Each row contains 6 sample points. Total sample points are 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 6 into 6. 6 6 जा 36. Number of sample space in that event. या घटनेमध्ये अशा वेळेला ही घटना आहे. 2 dice are thrown. 2 एकाच वेळेला फासे टाकल्या नंतरची घटना किती शक्यता येतात, तर 36 शक्यता. 36 पॉसिबिलिटीज आर देअर. यानंतर आपल्याला एक एक्सपेरिमेंट सांगितलाय, यादृच्छिक प्रयोग. ए कार्ड इज ड्रॉन फ्रॉम ए पॅक being a number from 1 to 25. A card is drawn from a pack bearing numbers from 1 to 25. म्हणजे आपल्याला 1 ते 25 अंक लिहिलेले कार्ड आहेत. तो एक संच आहे, त्याच्यामधनं एक कार्ड काढायचं आहे. एकूण संख्या किती आहेत? 25 संख्या आहेत. किती पासून? 1 पासून. मग यामध्ये सॅम्पल स्पेस किती आहेत हे चेक करावं लागेल. 1 कार्ड आहे, 2 आहे, 3 आहे, असं शेवट किती नंबरचं कार्ड आहे? 25 नंबरचं कार्ड आहे. म्हणजे 1 पासून 25 पर्यंत 25 संख्या झाल्या, 25 नंबर्स झाले. हा टोटल नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. प्रत्येक 25 सॅम्पल पॉइंट्स आहेत यामध्ये. नमुना घटक 25 आहेत. म्हणजे एकूण या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल स्पेसेस आपण म्हणू तो आहे 25. नमुना अवकाशाची एकूण संख्या आपल्याला मिळते. या ठिकाणी 25 हा फायनाइट झाला, म्हणजे मर्यादित आला. या ठिकाणी मगाशी पण आपण बघितले 2 फासे टाकल्यानंतर 36 घटना मर्यादित आल्या. 2 कॉइन्स टाकल्या, 4 घटना मर्यादित आल्या. 3 कॉइन्स टॉस केल्या,
तेव्हा आपल्याला 8 घटना मिळाल्या, 8 सॅम्पल पॉईंट्स मिळाले, म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल्स पॉईंट्स या ठिकाणी फायनाईट आले, एक टॉस केला. हे सगळे मर्यादित घटक आहेत. फायनाईट पण या ठिकाणी सॅम्पल स्पेस इनफायनाईट पण येऊ शकतो. या ठिकाणी आपण फायनाईट सॅम्पल स्पेसचा विचार करायला लागलोय. पुढे आपल्याला एक रॅन्डम एक्सपेरिमेंट यादृच्छिक प्रयोग दिलेला आहे. ए कार्ड इज ड्रॉन फ्रॉम वेल शफल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. योग्य रीतीने पिसलेले 52 पत्ते आहेत. त्यांच्या कॅटमधून एकच पत्ता आपल्याला मिळवायचा आहे. म्हणजे एकूण 52 पत्ते आहेत, पिसलो आपण त्याला आणि याच्यातून एक आपल्याला मिळवायचा आहे. मग किती आपल्याला शक्यता मिळतील हे पाहायचं आहे. पहिला आपण रंग निवडले, हा आहे चौकट, आपण त्याला डायमंड असं म्हणू. आपण काय बघायला लागलोय, सॅम्पल स्पेस. या ठिकाणी सॅम्पल स्पेस कसे लिहायचे, यस हा सॅम्पल स्पेस आहे. यामध्ये पहिला आहे डायमंड म्हणजे चौकट. यामध्ये आपल्याला मिळणार आहे एक्का, ACE. यानंतर एक्क्यानंतर 2 3 4 5 6 7 8 9 10 असे अंक आले. इथे लिहू 2 3 4 5 6 7 8 9 10. हे अंक झाल्यानंतर पुढं काही चित्र स्वरूप आकृती आहेत. त्या कोणत्या आहेत, जॅक, क्वीन, त्यानंतर किंग, हे आपल्याला एक डायमंडचा सेट होता, त्यामध्ये आपल्याला एवढे पेजेस जाणवले, एवढे कार्ड जाणवले. यानंतर दुसरं आहे स्पेड म्हणजे इस्पिक. स्पेड मध्ये किती आहेत, याच पद्धतीने सगळे कार्ड आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जॅक, क्वीन, किंग. हे सेम पेजेस त्या कार्ड त्यामध्ये आपल्याला दिसत आहेत. म्हणजे प्रत्येक मध्ये हेच असणार आहेत कार्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जॅक, क्वीन, किंग. कॉमा द्यायचा आहे प्रत्येक ठिकाणी. हा स्पेड झाला, डायमंड झाला. यानंतर आहे हार्ट आहे. हार्ट म्हणजे बदाम. या ठिकाणी हार्ट कार्ड आहे. आपण एक रेड आणि एक ब्लॅक कार्ड घ्यायला लागलोय. सेम या पद्धतीनं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जॅक, क्वीन, किंग. या पद्धतीने या ठिकाणीही सेम कार्ड आहेत, ते आपण या ठिकाणी पुट केले. 1 नाही बरं का, सॉरी, 2 3 4 5 6 7 8 9 10 जॅक, क्वीन, किंग. या पद्धतीने झाले. लास्ट आहे तो म्हणजे हा आपला
क्लब कार्ड. क्लब म्हणजे किलावर. हा किलवर कार्ड आहे. यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जॅक, क्वीन, किंग या पद्धतीने आपल्याला यामध्येही तेच कार्ड आहेत. कलर फक्त चेंज आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जॅक, क्वीन, किंग. या ठिकाणी सॅम्पल स्पेस कंप्लीट झाले. हाऊ मेनी सॅम्पल स्पेस आर देअर इन द 52 प्लेइंग कार्ड्स? 52. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 52. कारण कार्ड आहेत 52. चेक करा. डायमंड मध्ये किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. सेम आहेत ईच मध्ये 13 13 13 13. 13 4 जा 52. 13 चौक 52. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज 52. परंतु या पद्धतीनं प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला सॅम्पल स्पेस लिहिणं गरजेचं आहे. मग हा 52 प्लेइंग कार्डचा असेल किंवा 2 डाय आर थ्रोन ह्या दोघांचा असेल. या ठिकाणी 36 सॅम्पल स्पेस लिहिणं गरजेचं आहे आणि 52 कार्ड्स मध्ये 52 कार्ड्सचे सॅम्पल स्पेस लिहिणं गरजेचं आहे. अचूक लिहिणं गरजेचं आहे. इथं चुका होता कामा नयेत. गडबडीनं नजर चुकीनं एखादा अंक, जसं या ठिकाणी मी नजर चुकीने 1 लिहिला होता, अशा चुका होऊन मार्क जाऊ शकतात. याची मात्र आपण काळजी घ्यायची आहे. समोर तुम्हाला अशाच पद्धतीनं सॅम्पल स्पेस जे आता आपण घेतलेत ते सिरियल नंबरनं 7 सॅम्पल स्पेस आहेत. रॅन्डम एक्सपेरिमेंट 1 कॉइन टॉस, 2 कॉइन्स आर टॉस, 3 कॉइन्स आर टॉस, 2 डाय आर थ्रोन, 1 डाय आर थ्रोन, कार्ड ड्रॉन 1 to 25. त्यानंतर कार्ड इज अ ड्रॉन फ्रॉम ए शफल्ड पॅक 52 प्लेइंग कार्ड्स. बंदिस्त. या पद्धतीने 7 सॅम्पल स्पेस त्यांचे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस मध्ये ब्रॅकेट दिलेले आहेत. तिथं कंप्लीट करायचे जे आत्ताच आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेत. या पद्धतीने आपण हा पार्ट या ठिकाणी कंप्लीट केला. लेट्स रिमेंबर. लक्षात ठेवूया. काय लक्षात ठेवूया? 2 पॉइंट्स या ठिकाणी आपल्याला दिलेत. सॅम्पल स्पेस is for a coin tossed twice is the same as that of the 2 coins tossed simultaneously. The same is true for 3 coins. म्हणजे एक नाणं दोनदा फेकणं किंवा दोन्ही नाणी एकाच वेळेला फेकणं, ह्या ज्या घटना आपल्याला दिसत आहेत ह्या सगळ्या घटना यादृच्छिक प्रयोगात नमुना अवकाशामध्ये सारख्याच नमुना घटक दाखवतायत. हे एक नाणं आपण टाकल्यानंतर 2 नाणे आहेत. पहिल्यांदा एक नाणं टॉस केलं, जे काही येईल ते घटना. दुसरं नाणं टॉस केलं, त्यानंतर येणारी घटना, किंवा एकाच वेळा दोन्ही टॉस केल्यानंतर येणारी घटना. ह्या 2 नाण्यांमध्ये जशी घटना आहे तशीच आपल्याला 3 नाणी घेतली. 1 2 आणि 3. 3 नाणं पहिलं टाकलं येणारी घटना, दुसरं टाकलं येणारा सॅम्पल जो काय सॅम्पल पॉइंट्स काय असेल तो नमुना घटक काय, तिसरं टाकलं येणारा नमुना घटक. किंवा ही जी 3 नाणी आहेत तिने एकाच वेळेला आपण टॉस केली तेव्हा येणाऱ्या पण 3 घटना. दोन्ही आपल्याला इक्वल धरायच्या आहेत, वेगळ्या वेगळ्या पकडायच्या नाहीत, कारण त्यामधून येणाऱ्या घटना सेमच येणार आहेत. त्यामधून येणारे सॅम्पल पॉइंट्स नमुना घटक तेच येणार आहेत. हेही आपण या ठिकाणी पाहिलेत. हे दोन्ही समान पकडायचे आहेत. The sample space for a die rolled twice is the same as the 2 dice rolled simultaneously. 2 फासे आहेत. पहिला फासा टाकला येणारा जो काही नमुना घटक येईल तो, दुसरा फासा टाकला येणारा काही नमुना घटक येईल तो, किंवा दोन्ही फासे एकाच वेळेला आपण टाकल्या नंतर जी येणारी घटना आहेत दोन्ही समान आपल्याला या ठिकाणी गृहीत धरायचे आहेत. म्हणजे 2-3 नाणी एकाच वेळेला टाकली किंवा सायमल्टेनियसली टाकली, दोन्ही टाकली किंवा एकाड एक टाकली, सेम पकडायचे. 3 नाणी एक क्रमाने टाकली किंवा एकाच वेळा तिन्ही टाकली, तेच घटना आपल्याला गृहीत धरायचे आहेत. किंवा दोन्ही फासे एकाड नंतर एक टाकले किंवा एकाच वेळा टाकल्या, घटना सेम आहेत. हे आपल्या
लेट्स रिमेंबर मध्ये सांगितलेला भाग आहे. सराव संच आहे. सराव संचामध्ये प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये 4 उदाहरणं आपल्याला सोडवून दिलेले आहेत. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.